आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त अनिरुद्ध बापूंनी कृपासिंधू याच्या मॅगझिनमध्ये लिहिलेला एक लेख. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हरिपंडित हा एकनाथ महाराजांचा मुलगा होता आणि त्याला ना वडिलांचं कुठल्या गोष्टी पटत नव्हत्या, कारण यंग एज होतं आणि आजूबाजूला असणारे जे त्याची मित्रमंडळी होती किंवा जी लोकं होती त्याला फूस लावून काहीतरी सांगत असत. कर्मठपणा हा त्या लोकांमध्ये बसलेला होता. तेच त्याला सांगत असत की तुझे वडील कसं करतात रे, कुठे गाढवाला पाणी पाजवतात आणि काय भजनं करतात, कीर्तनं करतात. सगळ्यांना भजनं वगैरे झालं की पाठीवरनं हात फिरून त्यांचं विचारपूस करतात. एवढंच नाही तर त्यांना घरी जेवायला बोलवतात. कधी त्यांनी बोलवलं तर त्यांच्या घरीसुद्धा जातात. हे योग्य नाही. आपण जन्मलो कुठल्या कुळात आणि आपण करतोय काय हे आम्हाला काहीच पटत नाही. त्यालाही तेच सांगितलेलं पटत होतं. त्याने एके दिवशी आईला विचारलं, गिरजाबाईंना, की आई अगं तुला हे पटतं का बाबा हे असं वागतात त्याचं, चल तू पण माझ्याबरोबर बाहेर, मी पण जाणार आहे निघून घरातनं. एकुलता एक मुलगा महाराजांचा आणि घरातनं निघून जाणार होता. त्यांनी स्वतःच्या आईला नमस्कार केला. एकनाथ महाराज शेजारीच बसले होते पण त्यांना नमस्कारही केला नाही. इतकी घृणा होती त्याच्या मनामध्ये. काय करतात, यांनी लिहिलेला एकनदी भागवताचा ग्रंथ ते रामशास्त्री बुवा 93 वर्षाचे ते डोक्यावर घेऊन मिरवतात. हे तुला पटतं का काही? त्यांनाच म्हातारपणाची चळ लागली आहे. काही जर काशीहून आलेले पंडित ब्राह्मण होते ते सुद्धा आपल्या बाबांच्याच पावलावर पाऊल ठेवून तसं वागतात. मला ते काहीच पटत नाही. मी ना आता घरातून निघून जातोय. देवाचं खूप नामस्मरण करील, त्याची आराधना करील. तो घरातनं निघून गेला. महाराज त्याच्याकडे बघतच राहिले. यजुर्वेदाचा खूप अभ्यास करायला सुरुवात केली. सतत आणि सतत देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली की भगवंत मलाही भेटावा. त्याला कुठे माहीत होतं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. त्यांच्यातच देव असतो हे त्याला जाणीवच नव्हती मुळे. आणि तो खूप अभ्यास करायला लागला, खूप नामस्मरण करायला लागला, पण त्याला देव मात्र भेटला नाही, भेटतही नव्हता. एक दिवशी ह्या कर्मठ लोकांनी ठरवलं की नाथ महाराज रोज दर्शनाला जातात. आज काय करायचं, त्यांचे दर्शनाला ज्या रस्त्यावरनं जातात तिथे ना काटेच पसरून ठेवायचे. आणि त्यांनी एवढे मोठे काटे पसरून ठेवले. हरिपंडित हे बघत होता. खरंच आपले वडील असं वागतात, त्यांना अद्दल घडलीच पाहिजे असंही त्याच्या मनात क्षणभर आलं. पण मग त्याला वाटलं की वडिलांना का अद्दल घडावी, वडिलांनी काय शिक्षा भोगावी. त्यांची शिक्षा आपणच भोगली तर आपण त्यांचा मुलगा आहोत आणि आपण त्यांची शिक्षा भोगली तर काय वाईट आहे. त्यांना शासन तर झालंच त्यांना पाहिजे, पण काय पित्याचं शासन पुत्राने घेतलं तर काय बिघडतं. म्हणून तो उठला झटकन. महाराज तिथून येताना त्यांनी बघितले आणि महाराज काट्यावर पाय देणार तोच तो काट्यावर चालायला लागला. महाराजांच्या लक्षात आलं. नाथ महाराज बाजूबाजूनी रस्ता काढून काढून ते चालत होते. रस्त्यावरचे काठी जिथं संपले होते तिथपर्यंत तो हरिपंडित चालत होता. त्याच्या पायाला मात्र एकही काटा, तो बाभळीचा मोठा मोठा काटा कुठलाच टोचत नव्हता. आणि नाथ महाराजांच्या पायात मात्र भळाभळा रक्त येत होतं. खरं तर ते काट्यावर चाललेच नव्हते. तो पळत गेला. बघितलं बाबांच्या पायात माझ्या काटे टोचलेले नसताना सुद्धा पायात भळभळा रक्त येते. त्यांनी नाथ महाराजांकडे बघितलं, पाय धरले. त्याच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकलोय. नमस्कार केला आणि म्हणाला, चुकलो मी. बाबा हे असं कसं झालं, मी तर काट्यावरनं चालत होतो पण मला काटे टोचले नाही आणि तुमच्या पायात रक्त. महाराज म्हणाले हसून, अरे बाळा, अरे राजा, तुला माहिती आहे का, जेव्हा लेकराच्या पायाला काटे टोचतात ना तेव्हा बापाच्या हृदयात ते सलतात
आणि सललेले ते काटे पायातून माझ्या रक्त येतंय. तो नतमस्तक झाला आपल्या वडिलांच्या चरणाशी आणि म्हणाला की मी जे शोधत होतो ते मला आज मिळालं. एका महान पित्याला पुत्र पुन्हा मिळाला. किती प्रेमाने नाथ महाराजांनी त्याला समजून सांगितली ती गोष्ट. तितक्या श्रीखंड तिथनं येत होता. महाराजांच्या पायात येणार रक्त त्याने बघितला आणि तो धावत पुढे आला. ते रक्त तो पुसायला लागला. त्याचा स्पर्श हरिपंडिताला झाला आणि खरंच त्याच्या स्पर्शाने सगळं दिव्य उमगलं. आणि त्यांनी महाराजांना नतमस्तक होऊन सांगितलं की आजपासून बाबा तुम्हीच माझे गुरु आहात. खरंच तो पंढरीचा पांडुरंग, सावळा, लेकरूवाळा, अथांग सागरासारखे सगळेजण दिंडीला जातात. त्याची लेकरं, प्रत्येक लेकराची काळजी घेणारा तो पांडुरंग त्याच्या नामस्मरणात सतत दंग व्हावं आणि त्याला सतत भजावं. म्हणूनच या एकादशी निमित्त त्याला शतकोटी प्रणाम.